हॅलो फ्रेंड्स, आपण खूप दिवसातून आज व्हिडिओ टाकत आहे क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलवरती। तर सुरुवातीला मी गणपती बाप्पा मोरया असं म्हणते आणि आपला हा जो व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला सांगते। गणपती बाप्पा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे 6 नंबरचे ऑफ व्हाईट कलरचे मी मोती घेतलेले आहेत आणि हे लाल कलरचे हे पण 6 नंबरचे आणि गोल्डन कलरचे हे पण 6 नंबरचेच मोती घेतलेले आहेत। आणि हा मी जो वायर वापरलेला आहे तंगूस तो मी 7 नंबरचा घेतलेला आहे, कारण हे विणताना आपल्याला लूज पडू नये म्हणून मी हे मोठा थोडासा 1 नंबरने मोठा धागा तंगूस वापरला आहे आणि वायरमधून जाईल अशी सुई आणि कात्री। चला तर मग आपण सुरुवात करूया। गणपती बाप्पा आपल्याला कसा बनवायचा आहे हे पाहूया। आता सुरुवातीला मी 4 मोती घेऊन त्याचा मी राऊंड केलेला आहे आणि घट्ट 2-3 गाठी बांधून मी इथं पॅक केलेला आहे। आता आपला हा पहिला राऊंड 4 मोती घेऊन केला आहे। आता त्याच्यावरती जो आपण राऊंड करणार आहोत तेव्हा आपण खालचा 1 आणि वरती 3 घेणार आहोत, म्हणजे 4चा राऊंड आपला होईल। खालचा 1 आणि हे 3 ज्या मोत्यातून मी सुई काढलेली आहे त्यातूनच परत मी ही सुई विरुद्ध दिशेने घालून ही वर काढते। आता आपले हे 2 राऊंड झालेले आहेत। आता तिसऱ्या राऊंडला पण आपण तसंच करणार आहोत, 3च घेणार आहोत आणि खालचा 1 मोती आणि वरचे 3 असा आपला 4 मोत्यांचा राऊंड होईल। असे आपण 7 राऊंड घालून घेणार आहोत। हे आपले 3 झाले। आता 7 मोत्याचा राऊंड घालून घेऊ आपण। 4-4 असं 7 राऊंड घालून घेणार आहोत। तर हे मी 7 राऊंड घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला 7 राऊंडच्या वरती म्हणजे इकडं 1 राऊंड सोडायचा आणि इकडे 1 राऊंड सोडून हे मधले जे 5 राऊंड आहेत 1 2 3 4 5 त्या राऊंडवरती आपल्याला परत 5 राऊंड घालायचे। आता हे मी 2 नंबरच्या राऊंडमधून सुई वरती काढलेली आहे बघा ही। आता ह्याच्यावरती आपण 3 घेणार आहोत। आपल्याला आता 5 घालायचे आहेत। खाली 7 राऊंड घातले 4-4चे, आता आपल्याला 4चेच पण 5 राऊंड घालायचे। मग मी हे 3 आणि खालचा हा 2 नंबरच्या राऊंडमधला हा वरचा असे 4 होतात आपले। आणि त्यातून मोती घेऊन हे बघा मी हे 3 आणि खालचा 1 4 हा 1 राऊंड झाला। आता हे थोडंसं वेगळं विणणार आहोत फिनिशिंगसाठी। हे आपण सरळ सुई न नेता आपण ही वरच्या मोत्यातून ह्या साईडच्या मोत्यातून सुई काढणार आहोत अशी। आणि आता इथं 1 आणि 2 आता आपण परत 2 घेणार आहे आणि 4चा राऊंड करणार आहे। ह्या 3 नंबरच्या राऊंडमधून वरच्या सुई काढली। आता परत इथून मी वर येणार, परत इकडून परत इथून ह्या 4 मोत्याच्या 4थ्या राऊंडच्या वरच्या मोत्यातून मी ही सुई काढली। आता हे बघा आपण सरळ न येता आपण गोल विणत जाणार आहोत। आता परत 2 घेतलेत मी मोती। आता इथून पण आपण सरळ न जाता हे मी वरती येणार आहे अशी। परत 2 घेऊन असे आपण 5 राऊंड करणार आहोत। हे 4 राऊंड झालेत आपले। आता मी हा 5वा राऊंड घालून घेते। खाली 7 आणि वरती 5। आता इथून परत वर येणार, वरती येऊन परत ह्या राऊंडच्या वरच्या मोत्यातून घेऊन परत मी आता इथं पण वरती याच्यावरती बरोबर 5 राऊंड घालायचे। आता 1 2 3 4 5 आता इथं आपल्याला सोडायचं नाही किंवा कमी जास्त काही करायचं नाही आहे। आपण इथं जसं 1-1 कमी केलं तसं इथं करायचं नाही। आपण याच्यावरती बरोबर 5 खाली 5 आहेत म्हटल्यावर वरती पण 5च राऊंड घालून घेणार आहोत। सुरुवातीला 3 आणि नंतर 2-2 असं 5 राऊंड घालून घेणार आहोत। मी तुम्हाला सुरुवातीच दाखवते। हे बघा आता इथून पण आपण सरळ न जाता या मोत्यातून मी येणार वरती आणि परत 2 घालून हे असे 5 राऊंड पूर्ण करणार। मग याच्यावरती आपल्याला परत 7 राऊंड घालायचे। ते कसे घालायचे मी सांगते। अगोदर हे 5 राऊंड घालून घेते। आता हे 5 राऊंड घालून झाले तर याच्यावरती आपल्याला 7 राऊंड घालायचे। मग सुरुवातीला काय करणार आहे मी ह्या जो पहिला राऊंड आहे त्याच्यावरती 3 मी मोती ओवून घेतलेले आणि हा खालचा असं 4चा 1 राऊंड करून घेते आधी।
अशा प्रकारे. आणि इथून परत मी इकडून फिरवून साईडच्या मोत्यातून मी ही सुई काढलेली आहे. आता इकडं आपल्याला एक घर वाढवायचं आहे, एक राऊंड वाढवायचा आहे. आता इथं सेपरेटच 3 घेतलेले आहेत आपण आणि आता हा एक असं 4चा राऊंड आपण साईडला करणार आहोत. हे बघा, हा एक वाढवला आता. म्हणजे आता हे जसं खाली 7 राऊंड आले तसे वर 7 राऊंड यायला पाहिजे. आता मी इकडे घेऊन आता हे 2 राऊंड तर झाले आणि इकडून आता परत मी 2 घेणार आहे. 2 आणि हा एक आणि हा एक असे 4चा राऊंड आपला हा 3 नंबरचा राऊंड झाला. असे आपण 7 करणार आहोत. इथं आल्यानंतर साईड याच्यावरती एक जो राऊंड येणार आहे त्याच्यावरती आपण परत सेपरेट हे 3 घेऊन हा एक 7वा राऊंड पूर्ण करणार आहे. असे मी हे 7 राऊंडचं एक पूर्ण करून घेते. आता हे 6 राऊंड करून घेतलेले आहेत मी आणि 7वा राऊंड आपल्याला हा सेपरेट बनवायचा आहे. मग त्यासाठी मी हा एक आणि हे 3 असं मिळून 4चा राऊंड आपण इथं करणार आहे. आणि इथून मी परत वरच्या मोत्यात येते. आता इथं आपल्याला हा 5चा केला, परत साईडला आपण एक एक घर वाढवलेलं आहे म्हणून 7चा झाला. आता आपण इथं ही जशी 7ची लाईन केलेली आहे त्या प्रकारेच आपल्याला अजून 2 लाईन 7च्या करायच्यात. म्हणजे एक तर आपण ऑलरेडी घालून घेतलेली आहे त्याच्यावरती अजून 2 लाईनी सेम अशाच 7च्या करून घ्यायच्या आणि त्याच्यावरती 5ची लाईन करून घ्यायची. आता मी 7 राऊंडच्या 3 लाईनी घालून घेतलेल्या आहेत. 1 2 आणि ह्या 3 आणि एक एक घर कमी करून मधले जे 5 राऊंड आहेत त्या 5 राऊंडवरतीच अजून 5 राऊंड घालून घेतलेले आहेत. आता याच्यावरती आपण याप्रमाणेच इथं जसं आपण सुरुवातीला 7 घालून घेतले आणि त्याच्यावरती एक एक कमी करून ज्या प्रकारे आपण हे 5 राऊंड घालून घेतलेले आहेत त्याची एक लाईन केलेली आहे 5ची मी. आणि याच्यावरती आता आपण 3 राऊंड घालून घेणार आहोत. म्हणजे जसं 7 राऊंड घातल्यानंतर हा एक राऊंड आणि हा एक राऊंड सोडून आपण मधल्या 5वर विणलं तसं आपण इथं आपण हा एक राऊंड आणि हा एक राऊंड सोडून यामधल्या 3 राऊंडवरती 4-4चा राऊंड करून 2 लाईनी घालून घेणार आहे. सुरुवातीला मी इथं 3 घेणार आहे, खालचा एक असं 4. आपण 3 करणार आहोत राऊंड आता आणि त्याच्यावरती सेम तसंच 3 राऊंडच करणार आहे. अशा 3च्या आपण 2 लाईनी करणार आहोत. आता हा एक राऊंड झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे हा साईडचा शिल्लक तसाच ठेवायचा आणि याच्यावरती 3 राऊंड घालून 2 लाईनी करून घ्यायच्या. आता मी ही एक लाईन घालून घेते आणि त्याच्यावरती अजून एक लाईन घालून घेते आणि मग त्याच्यावरती कितीचा राऊंड घालून घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. 3 राऊंड घालून घेतलेले आहेत. 3 राऊंडच्या 2 लाईनी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आता आपण 5 राऊंड घालून घेणार आहोत. हे 4चे 5 राऊंड घालून घेणार आहोत. ह्या 3 वरती 3 येणार आणि इकडे घर वाढवायचं आणि इकडे घर वाढवायचं. आता हे मी 3 ह्या पहिल्या राऊंडवरती 3 मणी घालून एक राऊंड घालून घेतलेला आहे. आता हा दुसरा राऊंड घालून घेते. हे आपल्याला वाढवायचं आता. हे 2 राऊंड झाले. अजून आपण हे 3 राऊंड घालून घेणार आहोत. याच्यावरती तिसरा येणार आणि हा याच्यावरती चौथा येणार आणि ज्याप्रमाणे आपण इकडून वाढवले तसंच इकडून पण वाढवून घ्यायचं आहे. मग तिकडे 5वा येणार आणि अशा 5 राऊंडच्या आपल्याला 3 लाईनी करून घ्यायच्यात. ही एक लाईन आणि अजून वरती 2 लाईनी 5 राऊंडच्या घालून घ्यायच्यात. आता मी ही एक पूर्ण करते, त्याच्यावरती 2 लाईनी घालून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला 5 वरती परत 1 2 3चा एक राऊंड घालून घ्यायचा आहे. एक लाईन घालून घ्यायची 3 राऊंडची वरती. मी हे 3 घालून वरती 3चा राऊंड घातला आहे. हे दाखवते आता कसं केलं आहे ते दाखवते तुम्हाला. आता मी हे 5चे 3 राऊंड घालून घेतलेले आहेत. 5 1 2 3 4 5 असे 5 राऊंड घालून ही एक लाईन, ही एक लाईन आणि ही एक लाईन असे मी 3 लाईन केल्यात आणि त्याच्यावरती मी हा 3 इकडे एक घर सोडलं आणि इकडे एक घर सोडले राऊंड आणि त्याच्यामधले जे 1 2 3 राऊंड आहेत त्याच्यावरती बरोबर 1 2 आणि 3 हे राऊंड मी घालून घेतलेत. आता सेम असाच पार्ट आपण एक अजून एक करून घेणार आहोत. सेम 2. आता हे आपण जॉईन करणार आहोत. मग मी काय केलं आता ह्या पहिल्या राऊंडच्या ह्या वरच्या मोत्यातून मी सुई काढलेली आणि एक मी मोती घेतलेला आहे आणि ह्या दुसरा भाग आहे तो त्याच्या पण पहिल्या राऊंडच्या दुसऱ्या मोत्यातून. आता इकडं नाही जायचं आपल्याला, इकडून जोडत जायचं आहे. मग मी ह्या 2 नंबरच्या मोत्यातून ही सुई काढते ही अशी. हो, ह्या दोन्हीच्या मध्ये एक एक मोती आला पाहिजे आपला. आता इकडं पण मी दुसरा मोती घेऊन आता हा सोडायचा आणि ह्या
तिसऱ्या मोत्यातून घ्यायचे. आता परत अजून एक खाली जातो, एक वर येतो मोती जोडताना. आता ह्या चौथ्या मोत्यातून घेतली. हे बघा, हा वर आला, हा मधला खाली गेला, परत हा वर आला असं. तर परत अजून एक 4-4चा राऊंड आला पाहिजे. आता इथं जोडताना फक्त डबल फिरवायचं आपल्याला, गोल 4चा राऊंड करायचा आपल्याला इथे. आता इथे येऊ, परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे. परत इथे पण आपला 4चाच राऊंड झाला बघा. असं घेऊन आता पूर्ण दोन्ही पण पार्ट मी एक 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 मोत्यांच्या मधून सुई काढून एक एक मोती घेऊन 4-4चा राऊंड करत जोडून घेते. आता सेम असं जोडत जायचं. आणि गोल फिरवायचं, एकदम टाईट ओढायचं. म्हणजे काय होईल, अंतर दिसणार नाही दोन्ही पार्टमध्ये. परत आपण याच्यामध्ये कापूस घालून पॅक करणार आहोत तेव्हा अंतर दिसणार नाही. मग हे आता इथं जोडताना इथं जे समान लाईनी आहे तिथं आपलं हे असं 4-4चे राऊंड येतात, एक खाली एक वर होत नाही. पण इथं तिरकं आपण कमी जास्त करत गेलेलो आहे. तिथं असं एक वरती एक खाली, एक वरती एक खाली असं होत जातं. इथं परत इथं समान येणार, परत इथं एक खाली एक वरती होणार. असं आपण हे पूर्ण जोडून घेऊया आता. आणि मग इथून परत कापूस घालूया. आता मी हे बघा इथपर्यंत जोडून घेतलेला आहे आणि हा वरचा भाग आहे तो मी ओपन ठेवलेला आहे. आता इथं आपण हा कापूस असा थोडा थोडा करून घालणार आहोत. मधला जो पोटाचा भाग आहे तो फुगीर करायचा आपल्याला. आणि हा वरती तोंडाचा भाग आहे. हा असं मी हे पॅक करून घेतलं. तर भरलं ते पॅक. आता मी हे इथून जसं जोडलं आहे तसं मी हे असं परत हे जोडून घेते. हे बघा, हा भाग आपल्याला फुगीर करायचा आहे पोटाचा. आणि हे आता मी हे पॅक करून घेते एक एक मोती घालून. आणि मग सोंड, कान, हात कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता मी हे दोन्ही पण पार्ट जोडून घेतले आहेत बघा. आता आपण इथून सोंड करणार आहोत. त्यासाठी आपण ही सोंड आहे ती वेगळी तयार करून घ्यायची. मग मी सुरुवातीला 4 मोत्यांचा राऊंड केला आहे पांढऱ्या, परत 3 घेऊन खालचा एक असं 4चा राऊंड 2 केलेत. आणि नंतर तिसरा राऊंड हा परत 3 मोती घेऊन हा एक खालचा असं 4चा असे 1 2 3 राऊंड केलेत. आता आपण हे जोडणार आहोत, आपण खांब तयार करणार आहोत इथं. मग जोडताना काय करणार, आता एक लाल घेतलेला आहे मी मोती आणि इकडचा जो पहिला आपण राऊंड घातलेला आहे त्याच्याच एकदम खालच्या मोत्यातून मी ही सुई काढली लाल मोती घेऊन आणि इकडे आले. आता हे आपले 1 2 3 झाले. आपल्याला इथं पण 4चाच राऊंड झाला पाहिजे. आता इथं पण आपण लाल मोती घेणार आहोत आणि परत ह्या राऊंडमधून काढणार आहे. हे बघा, आपला हा 4 मोत्याचा राऊंड झाला. 2 लाल आणि 2 पांढरे. मी डबल फिरून घेतलं. आता हे बाजूला करायचे 2 मोती आणि याच्यावरती आपल्याला खांब तयार करायचा आहे. मग इथं पण आता आपण याच्यावरती आपल्याला बरोबर लाल आला पाहिजे, पण साईडला 2 पांढरे आले पाहिजे. मग एक पांढरा, एक लाल आणि परत एक पांढरा असं आपण मोती घेऊन परत ह्या लाल मोत्यातून हे मी काढणार आहे. हे 3 आणि खालचा एक लाल असं 4 झाले. म्हणजे याच्याबरोबर वरती लाल कलरचा मोती आला. आता ह्या 2 नंबरच्या राऊंडमधून मी परत ही सुई काढलेली आहे. आता इथं आपल्याकडे 1 आणि 2 लाल आहेत, हे सॉरी 2 पांढरे आहेत. मग आता मी 2 पांढरेच घेणार आहे. फक्त एकाच बाजूला आपण तेवढे लाल घेणार आहोत समोरच्या आणि बाकी तिन्ही बाजू आपण पांढऱ्याच मोत्याने विणणार आहोत. ओढून घ्यायचं, चांगलं जाम करायचं. परत खालून घेऊन परत ह्या साईडच्या वरच्या मोत्यातून मी सुई काढली. आता हा तिसरी एक बाजू 2 बाजू. आता तिसरीला पण आपण 2 पांढरेच घेणार आहे आणि ह्या खालच्या मोत्यातून घेऊन परत इकडच्या बाजूला येणार आहे. आता एक चौथी बाजू आपली राहिली आहे. आता इथून घेऊन परत मी सुरुवातीला जो आपण खांब घातला आहे त्याच्या
साईडच्या पांढऱ्या मोत्यातून मी वर येते आणि 1 2 3 आहेत. आता इथं एक पांढरा चौथा घालायचा, म्हणजे आपला 4 मोत्याचा हा राऊंड होईल आणि हा सर्कल पण पूर्ण होईल आपला. हे बघा, हे 2 झाल्यात आपले खांबाचे 2 लाईन झाल्या. एक आणि हा पहिल्यांदा एक आणि हा दुसरी लाईन झालेली आहे. अशा आपण 9 लाईन घालून घेणार आहोत. 1 आणि 2 याच्यावरती मी अजून 7 लाईन घालून घेते आणि त्याच्यानंतर ते वळवायचं कसं हे तुम्हाला सांगते. सेम असंच करत जायचं. सुरुवातीला एक पांढरा, एक लाल, एक पांढरा घेऊन 3 घेऊ, खालचा एक चौथा, असं म्हणून एक राऊंड घालायचा. परत 2 पांढरे घ्यायचे, 4चा राऊंड करायचा. परत 2 पांढरे घेऊन 4चा राऊंड आणि शेवटी फक्त एक घ्यायचा आहे, कारण इकडचा आणि इकडचा ऑलरेडी आपल्याकडे 3 आहेत. मग फक्त वरती एक घ्यायचा आणि 4चा राऊंड करून वरती यायचं. आणि सेम असंच करत हे मी करून दाखवते तुम्हाला. आता मी ह्या 9 लाईनी घालून घेतलेल्या आहेत. 9 3 आणि 3 6 आणि 3 9. आणि आता इकडं आपल्याला आता हे समोर न घालता आपल्याला ह्या साईडला एक लाईन घालायची आहे, म्हणजे खांबाची एक हा पार्ट एवढा गोल घालायचा आहे. मग तेवढ्यासाठी मी आता एक पांढरा लाल, पांढरा न घेता एक लाल गोल्डन आणि एक लाल असं घेतलेलं आहे आणि ह्या साईडच्या मोत्यातून मी हे काढले. सेम आता एक पण इकडं सरळ न करता इकडच्या बाजूला मी करणार आहे. ह्या खालून 2 नंबरच्या राऊंडमध्ये घेतलं. आता इथे एक लाल आणि एक गोल्डन घेणार आहे. वरती गोल्डन आला पाहिजे आणि साईडला लाल आला पाहिजे. आणि हे 3 नंबरच. इथे पण एक लाल आणि एक गोल्डन. इथे वरती गोल्डन. इथे वरती येणार मी. आणि इथे मी एक मोठा असा थोडासा 8 नंबरचा मोती होता माझ्याकडे, म्हणून मी ह्याच्यावरती एक 8 नंबरचा मोती घेऊन याच्यावरती मी असं पॅक करते आणि इकडून घेते. हा मोती मी पॅक केला याच्यावर. हा थोडासा सोंडेचा भाग आपण तिरका केला आहे. हे पॅक करून टाकायचं आपण चारी बाजूने फिरून ह्या गोल्डन मोत्यातून. हे बघा असं झालं. आता आपण ही सोंड इथं अशी जोडणार आहोत 3 नंबरच्या राऊंडला. 1 2 आणि ह्या 3 नंबरच्या राऊंडला ही सोंड आपण अशी जोडणार आहे. हे अशी बघा इथं 1 2 आणि 3 नंबरच्या. ती कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा मी ही सोंड कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते. तर मग 1 2 आणि हे 3 नंबरचा जो राऊंड आहे त्याच्या वरच्या मोत्यातून मी ही सुई घेतली बघा नीट. 1 2 3 आणि याच्यातून मी जेव्हा सुई काढली तेव्हा एक पांढऱ्या कलरचा मोती घेतलेला आहे आणि इथून मी सुई काढली आहे. म्हणजे एक मोती घालून आपण ती सोंड जोडणार आहोत. हे बघा हे अशी. आता एक परत अजून एक पांढरा मोती घेते आणि ही जी सोंडीचा जो वरचा मोती आहे त्या ज्यातून आपण ही तंगूस काढलेली आहे त्याच मोत्यातून परत मी ही सुई काढलेली आहे. म्हणजे आपल्या इथं 4 मोत्यांचा राऊंड होतो. ह्या राऊंडमधला वरच्या राऊंडमधला एक, इथला एक आणि हे मी एक सुरुवातीला घातलेला आणि हा एक, असं 4 मोत्यांचा राऊंड आता इथं जोडताना झाला बघा आपला. आता आपण त्या 2 नंबरच्या मोत्यात येणार आहोत. हे हां 2 साईडच्या मोत्यातून मी सुई काढली आहे. परत एक पांढरा मोती घ्यायचा आणि परत याच मोत्यातून सुई काढायची ह्या साईडच्या. ह्या खालच्या आता ह्या मोत्यातून सुरुवातीला काढली, आता ह्या खालच्या मोत्यातून सुई काढली. इथे पण आपला 4 मोत्यांचा राऊंड झालेला आहे. आता नीट व्यवस्थित बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसं केलं आहे ते. हा खालचा आता ह्या 4 मोत्यांचा जो तिसरा राऊंड 1 2 तिसरा जो राऊंड होता तो सुरुवातीला ह्या मोत्यातून मी हे 2 मोती घालून एक राऊंड घातला. आता ह्या साईडच्या मोत्यातून सुई काढून एक मोती घालून तिथं पण 4चा एक राऊंड केला. आता ह्या मोत्यातून थोडंसं किचकट आहे जोडताना सोंड, पण एकदा लक्षात आले की तुमच्या पद्धतीशी तुम्ही कराल ते. तर हे इकडे घेऊन आता आपण दुसऱ्या राऊंडमधून सुई काढून एका साईडला जोडून घेणार. मग परत तिकडच्या लाईनमध्ये असंच आपण जोडणार आहोत. आता ह्या दुसऱ्या राऊंडमधून म्हणजे 1 2 3 आणि ह्या आता मी चौथ्या राऊंडमधून ही सुई काढली.
आणि परत अजून एक पांढरा मोती घेऊन वरच्या मोत्यातून सोंडेच्या भागातून हे मी काढलेले आहे. बघा आपल्याला 1 2 आणि हे 3 मोती घालून आपण ही सोंड जोडलेली आहे. आता आपण पलीकडच्या बाजूला जाणार आहोत आणि सेम असंच तिकडचा पण भाग जोडून घेणार आहोत. खालच्या मोत्यातून इकडं आले ओढून घ्यायचं फक्त पॅक. आता सेम इथं पण आपण तसंच करणार आहोत. एक मोती घेऊन यातून घेणार आणि परत इकडे येऊन परत एक मोती घेऊन इकडे येऊन इकडेच घेणार. आता इथं आपण 1 2 3 मोती जोडलेत. तसं आता आपलं ऑलरेडी इथं एक आहे. मग इथे एक घेणार आणि इथे एक 2च मोती घालून 4चा राऊंड करणार सेम असाच आणि जोडून घेते मी आता हे. आणि मग कसं जोड आता आपण गणपतीचा हात कसा बनवायचा हे पाहायचं आहे. मग त्यासाठी आपण सोंडेला जसं केलेलं आहे तसंच मी हा खांब करून घेतलेला आहे. इथं फक्त लाल घातलेलं आहे. इथे लाल न घालता मी हे प्लेन करून घेतलेलं आहे पांढरं. म्हणजे 1 2 असं 1 2 घेतलेले आहेत असं आपण. आणि इकडच्या साईडला वळवून घेतलेला आहे. हा खांब इथं साईडला वळवलेला आहे. इथं जसं आपण इथं केलेलं आहे सेम तसंच फक्त लाल न घालता प्लेन पांढरं केलेलं आहे. मग आता हे मी 2 घालून घेतलेले आहेत बघा. इकडं 2 खांब घालून घेतलेले आहेत आणि इकडच्या बाजूला 1 वाढवलेला आहे ह्याच्यावरती साईडला. इथं न वाढवता साईडला केलेला आहे. मग त्याच्यावरती परत आता आपण एक लाल एक गोल्डन आणि एक लाल असं आपण वरती घालणार आहोत हाताला. सेम सोंडेला केलं आहे तसंच सेम करायचं आहे. फक्त लाल मोती घालायचं नाही आहे. हा लाल मोती परत घालायचा आहे आपल्याला इथं वरती. 3 घेतले. आता इथे बघा परत एक लाल आणि एक गोल्डन मोती. इकडून घेऊन आता इथे वरती फक्त एक गोल्डन मोती घालून हा आपला एक हात पूर्ण झालेला आहे. हे घालून हे 3 मोत्यातून मी घेऊन हे बघा हे झालं. आता हे आपला एक हात आपल्याला आता 2 हात करायचे. मग मी आता हा दुसरा एक हात करून घेतलेला आहे सेम असाच बघा. आता हा जोडायचा आहे. कसं आपल्याला हा जोडायचा आहे इथल्या बाजूला जोडायचा आहे. हा जो 1 2 3 हे जे 3 साईडचे आहेत हे मधलेचे आपले 7चे 1 2 3 4 5 6 7 राऊंडचे आपल्या 3 लाईनी घातलेल्या आहेत पोटाच्या. आपण 7 राऊंडच्या 3 लाईनी घातलेल्या आहेत. त्याच्यामध्येच आपण हा दुसऱ्या राऊंडवरती पहिल्या राऊंडवरती आपण हा हात फिक्स करणार आहोत असा. हा हात या पहिल्या राऊंडवरती आता हा पहिला जो राऊंड आहे त्या राऊंडवरतीच हा हात आपण फिक्स करणार आहोत. कसा ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आता हे बघा मी या मोत्यातून सुई काढलेली आहे एका. हे जो हा लाल भाग आहे लाल आणि गोल्डन मोती घेतलेला आहे तो पुढच्या बाजूला ठेवायचा आहे. आणि हा जो खालचे 2 राऊंड आहेत ते आपण पहिला राऊंड ह्या वरच्या या 3 मधल्या पहिल्या राऊंडमध्ये आपण हे जोडणार आहोत. मग आता इथं मी हा एक मोती घेतलेला आहे पांढऱ्या कलरचा आणि तो 1 2 3 4 ह्या 4 मोत्यांवरती आपल्याला तो जोडायचा आहे. मग ह्या राऊंडमधल्या ह्या मोत्यातून मी अशी सुई काढलेली आहे आणि हा मोती आपला इथं असा येणार आहे. हे बघा व्यवस्थित बघा तुम्ही हे असं आपण हे जोडणार आहेत. हा हाताचा भाग असा वरती आला पाहिजे. हा हे बघा 3 मोती झाले. हा राऊंडमधला हा एक मोती मी आता घेतलेला आणि हा एक ह्या राऊंडमधला हा साईडचा मोती. आता इथं अजून एक आपण पांढरा मोती घेणार आहे आणि ह्या मोत्यातून सुई काढणार आहेत हाताच्या साईडच्या मोत्यात. आता आपल्याला इथं 4चा राऊंड तयार झाला बघा. झाला 4चा राऊंड तयार. आता आपण ह्या वरच्या बाजूला जोडणार आहे. आता ह्या मोत्यातून सुई काढून ह्या मोत्यातून सुई काढायच्या. ह्या 1 2 3 4 वर जोडायचं. आता यातून घेतलेला आहे आपण 4चा राऊंड तयार झाला. आता ह्या वरच्या मोत्यातून सुई काढली अशी. आता इथे आपण एक मोती घेणार आहे आणि या मोत्यातून
यातून काढणार असं हाताच्या. आता इथं झाला आपला 4चा राऊंड तयार. हे बघा, आता यातून काढून इथून गोल फिरून घेणार आणि आता ह्या 2 मोत्यांवरती काढले आपण. आता ह्या 3ऱ्या मोत्यावरती हे बघा. आता इथं पण एक पांढरा मोती घ्यायचा आणि हाताच्या ह्या 4थ्या मोत्यातून मी ही सुई काढली. इथं पण आपला 4चा राऊंड तयार झाला. तर हे आपण हे गोल फिरवून घेणार यातून पॅक करण्यासाठी आणि इकडच्या बाजूला येणार आता. आता इकडं आलो खाली आणि आता इकडच्या बाजूला आपल्याला एक पण मोती घालायची गरज नाही, कारण ह्या राऊंडमधला हा मोती, इथला हा आणि हा इकडच्या बाजूचा हा आणि इकडच्या बाजूचा असं 4 मोती ऑलरेडी आपल्या तिथं तयार झाले. हा आपला एक हात जोडून तयार झालेला आहे. आता सेम असाच हात आपण ह्या राऊंडवरती जोडून घेऊया. आता सेम असंच हा हात जसा जोडला आहे तसा पॅक करायचा